गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर सकाळचे 3 वाजलेले आहेत आणि आपण निघालेलो आहोत एका नेक्स्ट ट्रिपसाठी. होय, सकाळचे 3 वाजलेले आहेत कारण की आपल्याला सकाळी लवकर उठून सातारमध्ये पोहोचायचं आहे आणि तिथून आपल्याला आपले मित्र पिकअप करतील. सो त्यामुळे आपण लवकर निघालेलो आहोत. आपण निघालेलो आहोत स्वारगेटला. आता स्वारगेटवरून आपण बस पकडेल. बसनं आपण सातारपर्यंत ट्रॅव्हल करेल. तर सातारमध्ये मित्र मला पिकअप करतील. सातारला पोहोचल्यानंतर मित्रांनी मला पिकअप केलं आणि त्यानंतर आम्ही कार पेट्रोलने फुल केली कारण की आपल्याला भरपूर लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं होतं. समोरचा रोड आणि व्ह्यूज बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपण आता कर्नाटकमध्ये आहे आणि आपण हंपीच्या दिशेने चाललेलो आहोत. सो एन्जॉय द रोड अँड व्ह्यूज. संध्याकाळ झालेली आहे आणि आम्ही हंपीला पोचलो आहोत. सो दिवसभर ट्रॅव्हल करून खूप भूक लागली होती, त्यामुळे आम्ही डायरेक्ट गाडी हॉटेललाच घेतली. तर आम्ही आलो आहोत मँगो ट्री या हॉटेलला. खूप छान असं हॉटेल आहे. आम्ही गुगलवरती सर्च केलं आणि रिव्ह्यू वगैरे बघूनच नंतर आम्ही डिसाईड केलं की आपण इथं जायचं. इथं आल्यानंतर तुम्हाला एक वेगळ्याच वाईब्स मिळतील आणि हॉटेलचं पण जे वातावरण आहे ते खूप मस्त आहे एकदम. दिस इज द मँगो ट्री रेस्टॉरंट. हे इथले मेनू कार्ड आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता त्याचे रेट काय. आम्ही ऑर्डर केलेली होती, एक थाळी होती, महाराष्ट्रीयन थाळी. सो मी ती ऑर्डर केलेली आणि एकट्यासाठी पुरेसं असं जेवण त्यामध्ये क्वांटिटी आणि जेवण होतं, त्यामुळं तुम्ही पण ट्राय करू शकता. हे हॉटेलचा संपूर्ण एरिया आहे. सॅटर्डे संडे तर या हॉटेलमध्ये खूप गर्दी असते. जेवण झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या रूमकडे. तुम्ही पाहू शकता समोरची जी रूम आहे ती आम्ही बुक केली होती. आपण आपल्या लोकेशनला पोहोचलो आहोत. समोर जे उंच दिसते मंदिर तिथं आपल्याला जायचं आहे. हे आहे अंजनाद्री पर्वत, जिथे बजरंगबली हनुमान यांचा जन्म झाला. आता आपण मंदिराच्या दिशेने जात आहोत. मंदिराकडे जाताना तुम्हाला दोन्ही साईडला अशी शॉप्स भेटतील जिथे तुम्ही काही पण खरेदी करू शकता. आता आपण पर्वताच्या पायथ्याशी आहे आणि आपल्याला चालत वरती मंदिरापाशी जायचं आहे. मंदिराकडे जाताना तुम्हाला अशा संपूर्ण स्टेप्स पाहायला मिळतील. तर आपल्याला स्टेपवरून वरती चालत जायचं आहे आणि दोन्ही साईडनं तुम्ही बघू शकता जे तारांचे कुंपण केलेले आहे आणि वरून छत पण दिलेलं आहे, जेणेकरून आपल्याला उन्हामधून चालताना त्रास होणार नाही याची काळजी घेतलेली आहे इथं.
भरपूर भाविक येतात. शक्यतो शनिवार, रविवार इथं म्हणजे सॅटर्डे, संडे भरपूर गर्दी असते. त्यामुळं तुम्हाला जर निघायचंच असेल आणि जर इथं दर्शन घ्यायला यायचंच असेल, तर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या सकाळी लवकर इथं येण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे तुमचं दर्शन लवकर होऊन जाईल. आम्ही आता मंदिरापाशी पोहोचलो आहोत आणि आम्ही मंदिराच्या आतमध्ये चाललो आहोत दर्शन घेण्यासाठी. खूप जुने असे मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे. इथून मंदिराचे प्रवेशद्वार आहे. सो मंदिराच्या भोवती आपल्याला फिरत दर्शनासाठी जायचं आहे. तुम्ही आजूबाजूला बघू शकता, खूप अशी गर्दी होती. तुम्हाला जो समोर रोड दिसत असेल, ज्या पायऱ्या दिसत असेल, तिथून आपण वरती चालत आलो आहोत आणि वरून तुम्हाला व्ह्यू एक नंबर, नेचरचा व्ह्यू जो आहे ना, एक नंबर व्ह्यू तुम्हाला भेटेल वरून. हा व्ह्यू एन्जॉय करत तुम्ही आपल्या बजरंगबलीचे दर्शन घेऊ शकता. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत, कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता आणि व्हिडिओ शूटिंग पण अलाउड नव्हते. त्यामुळे आम्ही व्हिडिओ शूटिंग बंद केले आणि आतून दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो होतो आपण. तर तुम्ही समोर पाहू शकता, 2 मोठमोठ्या घंटा आहेत आणि हे समोरच ते एक झाड आहे मोठं आणि एक स्तंभ पण आहे तिथं. दर्शन झाल्यानंतर आम्ही त्या परिसरातील आजूबाजूचा परिसर आम्ही फिरून घेतला. छान असं वातावरण आहे तिथं. खूप तुम्ही एन्जॉय करू शकता.